डोक्याला कारण पोराचा बाई कशाला आलाय माग माझ्या काय माहिती बाळा माग बर का वरच्या पायरी बस पाणी एकतर लय होतंय तुला म्हणलं होतं का नाही रे येऊ नको कारण माझ्या डोक्याला वैताग देत असतो तू सारखा सारखा हा येऊ नको तरी येतो म्हणून माग आलाय म्हणलं होतं पोरांच्यात खेळत बस नको येऊ न देऊ ऐकायचं तुला माहितीये का हा मावशी धुवत होती तर पोहतूच आला ना रे काय कॅनलला पाणी आलंय रे आलंय काय आता आलो की आता बाजूने आल रे बाबा अरे अरे तसं बघायला गेले तर पावसाळ्यातच पाणी आहे उन्हाळ्यात आहे का पाणी त्याला नाही पण यंदा पाऊस काळ थोडा जास्त झाला पाणी गढूळ आलंय पण चालायचंच आता काय सगळं पावसाचं पाणी अरे गढूळ असू दे पिकं काय थोडी जोर धरत्यात होय मग काय काय अवघड असतं भारी वाटतंय पण वातावरण आज अरे ना रे अरे तिकडं बघितलं का कुठं अरे काय रे ती अरे पोरग होतंय काय कॅनल बंद ना अरे खरंच की पोरग आहे नका अरे चल बरं चल सांगे तुझं काय गिन्यान बिन्यान गेलंय वय आता तुला बाळाची आठवण झाली काय घेऊन गेलेले पोरग गेलं असतं की वाहू ना कशाला तू पोरग आणलं का इकडं चल बस बाळा बस संगे तुला काय अक्कल बिक्कल द्यावेस वाटत होता तेव्हा काय तू काय गैरहजर होती काय काय ग हा खुशाल बारक पोर नेलंय कॅनलला पवायला अरे बाबा माझी मतीच बंद पडली अगं मती बंद पडले कधी तुझी मती चालू होती तेच बंद पडले म्हणून सांगताय अरे त्याला म्हटलं होतं बाळा घरी बस घरी खेळ मोबाईल बघ टीव्ही बघ नाहीतर पोरांच्यात खेळत बस माझ्या मागा काही येऊ नको पण ऐकतोय का ती संगे तू 25 ची गुडमी झाली तुला अजून अकलीचा भाग नाही हे पोर किती काय 5 वर्षाचं हे सांगून ऐकतं का आपणच ठेवायचं असतं घरी अरे हिला काडीची अक्कल नाही खरंच बुद्धी कमी आहे ना लय कमी अक्षरशः पोरग माग वाहून गेलेलं सुद्धा बायला माहित नाही म्हणजे वाय ती म्हणतात ना आय मरण मावशी जगू ती मन सुद्धा बंद होणार असली कुठं मावशी असती होय काय उत्तर दिलं असतं हे जायला अरे पहिल्या काळात कसा कंस मामा होता ही कंस मावशी तशी आपला प्रकार आहे ही अरे माणसं कामाच्या नादात विसरतं पोरग तुला म्हटलं होतं आणि त्याला म्हटलं बी होतं बाबा मागच्या पायरी बस पुढे येऊ नको नव्हतं तुला कळत नाही बारीक कॅनल तू तरी कशाला घेते थतार घेऊन जाते का तिकडे पाणी नाही बाबा 2 दिवस झालं पाणी नाही पवा येतो का तुला नाही बादली वर काढा वर धुवा पावता अक्षरशः आपण जर बघितलं नसतं तिला पावा येत नाही काय झालं असतं पोरा कसला योगा तुझ्यामुळे आहे का नाही हे माणसाचं मला ऐकून घ्यावं लागतं ही संगी दुमती करते माणसं असली बाळा अक्षरशः कळतं का नाही काय नाव आहे तुझं हानू गाठून गेलं पोरग बारीक आहे म्हणून तर मी हाना नाही तर मला तडाखा टाकला असता असा दुसऱ्याच हिचं असतं ना तर हिच्या सगळ्यात रोग पटलं असतं पण जाऊ दे आता ये बाळा इकडे तुला काय दम बिम नाही ना भरला जा मी काय म्हणतोय आपल्याला दम भरलाय त्याला कशाचा दम भरतोय तुला कशात दम आयताच्या पायचा नुसता काढला आम्ही जीव घालून तिथं डोक्यात आणि तुझं काय संगे आता आम्हाला 200 दोघाला पोर वाचावलं एवढं जात व्हायचं आम्हाला थोडं अंग मोकळं करावं लागणार चांगलं दुखत माझ्याकडे एक रुपये नाही तुमच्या काय मनाव घालू पैसे देखील थोडं पैसे बरं एक काम करा चातरी ठेवा आणि दुसरी महत्वाची गोष्ट खरं सांगायचं म्हणजे परिस्थिती आजची आहे ना बायांना नाही डोके आपल्या कमी असले का पोरांना वाड्या पोरांना त्या कॅनेलवर पोरांना घेऊन जाते त्या पोरांकडे लक्ष नाही कामाच्या नादात पोरग गेलं काय झालं काय जबाबदार आहे
हा? अरे हिचं स्वतःच बी नाही दुसऱ्याच आणलंय आणखीनी मग काय हा? कळतंय का याला काय लागा थोडी तरी अक्कल ठेवा वायच आता जरा ही पोरग धर बाबा बस अरे उद्या तुला पाठवते तुझ्या आईकडं हा? उद्याच येऊ नको म्हणून. नाही ए उद्या नाही आत्ताच इष्टी धर आणि हे सोडून सांभाळणं होत नाही तर नाही दुसऱ्याची पोरं अरे काय झालं असतं तर तेवढंच पडलं असतं तुझ्या आईला बापाला काय तोंड दाखवलं असतं मी होय र हा? काय तर? तुला बघती चल आता शेद वंशी दे. अरे नाही होते म्हणून वाचला नाहीतर मेला असतास की होय र ना रे अवघड आहे का संगीचं अवघड कशाचं हे जे आहे हे सगळं खाजायला लागलेला का खाजण नाही तर काय होईन ते सगळं घाण पाणी होतं लागा काय का माणसाला कधी कळायचं र लका कसल्या कॅनलच्या ठिकाणी एक तर त्या संगीनीच जायला नव्हतं पाहिजे लका दुसऱ्याचं पोरग बिला मत लका घेऊन गेली या अक्कलच नाही त्याला काय करायचं तुला सांगतो 5 मिनिटं जरी लेट करत होतो ना आपण काय बघितलं असतं आज 100% काय तिने उत्तरे दिली असती त्यांना हा अरे तीच नाही हा पण आताची परिस्थिती बी तशीच झाली ना मग काय लागा? बाया धुईला जाते त्या कुठं काय करायला जाते त्या पण पोरांवर लक्ष देत नाही त्या हो. मग पोराचं असं माग काय झालं कुठं काय झालं तर काय करणार आहे मला सांग बरं कसलंच लक्ष राहिलं नाही तुला सांगतो पोर तुला माहितीये का हा. पोर शाळा सुटली हा. पहिला आपण काय करायचो शाळा सुटली की दप्तर टाकून लगेच खेळायला 2 तास नुसतं पाहिजे तिला का तिसली लापाछेपी असू दे काय बी असू दे निघाला जा. गोट्या हे म्हण नको उड्या मारणं सुरपोट्या हे किती खेळायचो रे आपण ए ना अरे त्याने व्हायचं काय माहितीये का हा. अरे खाल्लेलं जिरायचं पोटातलं हो बरोबर आहे आणि आज काय अवस्था चालली शरीर बी सुदृढ राहतं. सदृढ राहायचं आजकालची अवस्था काय चालली पोरं शाळेत आल्यावर पोरं शाळेत ना आली की काय करते आई आली की दप्तर ठेवती की देते मोबाईल हातात हा. मोबाईल हातात देते तिचं 2 तास जावं म्हणून आपलं पोरं करते ही त्याच्यामुळे होतंय काय डोळ्याला आईब लागलं माणसाच्या पोरांच्या नाही बेकार आहे बेकार आणि तुला तेवढंच नाही ती मोबाईलच्या रेंज मुळे त्या पोरांना बारक्या पोरांना कॅन्सर आणि विन्सर व्हायला लागले आहेत बाबा अरे पहिलं माणसं 100-125 वर्ष जगायची का जगायची अरे खानपान तसं होतं हो. कुठलं केमिकलचं काय होतं काय होतं नव्हतं, तेव्हा? काय नव्हतं. हा? त्याचं सगळं भोगावंच लागणार आहे नाही आज ना उद्या आहेच ती मी काय म्हणतोय हा. जरा लईच माझा गारठा झालाय अरे माझा बी झालाय कपडे बदलून येऊ आपण हा आणि शिव भेटू बस बघू काय असेल ते हो, पुढलं. हो, हा? हो. चल. आईला मैदाळ खाजायला लागले बर का सरपंच या नात्यानं तसंच आपल्या गावच्या सर्वांच्या वतीनं तुमचं अभिनंदन ती मस्त जिचं बहिणीचं पोर वाचलं ती अवलाद आली का अजून हा तिचं काम आहे का नाही यायचं हा ती आहेच म्हणा जरा ती लय अतिशय होपला काय ती सरपंच मला काय म्हणायचं होतं नुसतं अभिनंदन करून चालणार नाही गावच्या वतीनं सत्कार ठेवू त्यांना बघा आली अवलाद आता ही. अरे नेट बोला अरे यार. संगीता काय शहा नाही वय ही आम्ही पोर काढलं नसतं तर काय उद्या खाऊन बसला असता माग सरा जरा तुम्ही सरपंच सॉरी बर का उशीर झाला ती माझ्या ती बहिणीचं पोरग असतं ना त्याला सोडवायला गेली होती स्टँड वरून आता इकडे चालली बघा आवाज बंद तर पोहायला येणं महत्वाचं आहे हा, गावातल्या प्रत्येकाला हा, लहान मुलं असतील हा, तरणे असतील हा. वयस्कर असू द्या पुरुष असू द्या किंवा महिला असू द्या प्रत्येकाला पोहायला येणं आवश्यक आहे माझा एक प्रश्न आहे हा, विचारा. एक प्रश्न आहे अरे हा, प्रश्न हा. एकच प्रश्न हा. आहे की आधी हिला विचारा की हिला पावा येतं का नाही येत अरे पण त्यांना पवा येत असतं तर त्यांनी उडी टाकून वाचवलं असतं ना अरे पोरगं. कुठल्या पावायची येत नाही न का? आलं असतं तरी उडी टाकली असती बाई दानात आहे का ती उडी टाकायची? आई उभाला इकडे तोंड थोतार करून बसलंय पोरग मागले मागे पडलंय असं कुठं आणि बघितलं नसतं. पण असू द्या ऐका आता मी काय म्हणतो हा. तर या दोघांना दोघांना तर पोहायला येत आहे हा हे कातडा काढतो आम्ही शिकून. तुमच्यावरती गावातल्या पुरुष मंडळींची हा, जबाबदारी शिकवायचं हा. हा पुरुष मंडळी हा पुरुष मंडळी पोरं जी आहेत शिकलेले आहेत त्या बाकीच्यांना मदत करते मी काय म्हणतोय जबाबदारी तुम्ही हाऱ्यावर नाऱ्यावर टाकली बर पवायला शिकवायची बर आपण ती फुकट शिकवू शकत नाही ना 2 लाख रुपये तुम्हाला द्यावं लागते पैसे दोन लागतात. लाख. एवढं? मग काय म्हणतोय सरपंच तुम्ही काय करा माहितीये का ग्रामपंचायत मधनं सगळं सामान ह्यांना त्या साई हा तुम्हाला पैशाचं लागणार म्हणला का नाही तुम्ही? साहित्यासाठी नडलेलं हो तर ती 2 लाख रुपये वगैरे तसलं काय नाही तुम्हाला जे साहित्य लागल पोहायला शिकवण्यासाठी हा. ती सगळं ग्रामपंचायत कडनं देईन हा. आणि राहिलं तुमचं खर्चाचं आहे मी हे कातडा जातो घेऊन पाहिला म्हणून तर वाट लागली सगळ्या गावाची मीटिंगला का वादच होतोय का रे काम कमी काय? ती संगी नाही शहाणी रे त्याच्यामुळे मी वाद काय होतोय म्हणतोय हऱ्या? हा
ते बाकी सगळं राहू दे. आपला हे आहे जोडीदार, ह्याला पहिल्यांदा शिकवू आपण. तू काय कर, ती पांघार असतो का नाही किंवा टूप बीप ती घेऊन ये, आपण त्याला वड्यावर शिकवू तिकडं. टुपच आणतो की टुपव जरा विषय होईल. तू पवान तिकडे नदीवर थांब मग. दिवस की ह्याला घेऊन जातो मी. ओके आलो मग. हा तुला जाताना आता दावा घेतो. दावा घेतलं म्हणजे कसं आहे, टेन्शन नाही. मी अशी मोठी मोठी माणसं ट्रेन केल्या, तू काय चीज आहे एवढी एवढी अरे तू 10 मिनिटं थांब. तू हऱ्या बघा, आता हऱ्या आला का नाही, 10 मिनिटात तुला शिकवून काढतो मी. अरे ह्याला पवाय का त्याला शिकवायचं आहे ना. जीव जाईल की त्याचा. चल जीव नाही जात तर बांध कमराला दोघं. गप्प आहे बाबा, तसं वय शिकवतात. मग तसं नाही, दावेने बांधून मस्त मध्ये त्याला असा उचलून टाकू, पावाय शिकू. अरे उचलून टाकलं आधी कळत नव्हतंय. बार म्हातारा व्हायला लागला की निमा पिकला आणि तो ह्या वयात शिकाय येतोय. अरे बांध दगड मी तर म्हणतो. पटकीनं हे दावा कशाला आणलंय. कमरेला बांधायला. अरे धर ह्याचं पाय. अरे नको म्हणतोय. अरे धर उचलून ठेव त्याला. चालतंय बरोबर. थांब. 3 म्हणलं की टाकायचं. 1 2 3. यार दात काय करतोय ती, वर याय नाही बुडलं का काय ती. येईन की थांब तासभर. ताजवर अरे फुगूनच वर येते. अरे 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 उडी टाक. जाऊ काय मग काय. हा अरे येत नाही. कंबर केला काय पाणी नाही. शिकतोय म्हातारपणी शिकतो का रे. त्याला बाहेर कुठे चाला साठी हे संगे तू जा तिकडं. आम्हाला गड्या माणसाला शिकवायला लावलंय सरपंचाने. ए, शिकला का तू. हा? नाही तर धर रे याला. शिकलाय ना. ए, नाऱ्या ते आणलं जाऊन ही. त्याला शिकवलं तसं मला शिकव. धरण देऊ टाकून. तुमच्याकडे येत होते अध्यक्ष. अहो एवढं काय काय वाघ माग लागला का काय तुमच्या? अहो दम घ्या. काय तुम्हाला सांगायचंय, ते हरणाऱ्या त्याच्या बेला एकाला पवाय शिकवत होते. ते पुलाव नाही का नाही, एकाला हात धरला एकाला पाय धरल्यात. 1 2 3 केलं ना, डायरेक्ट नदीत फेकून दिलाय त्याला. हो तर असलं पवाय कुठे शिकवतात का सांगा. आणि हे बघितलं मी. काय करतो तुम्ही जावा घरी, सरपंचाला सांगतो. बरोबर सांगतो. कमराला दावा बांधलाय. पवा शिकवतात 10व्या पर्यंत निघतोय. दगड की बांधलाय कमराला. दगड बांधलाय. काय मूर्ख आहेत रे बाबा, हे अवघड काम आहे. राव त्या गावात राव, कोणाचा पाय बांध, कोणाचा हात बांध, आणि पाण्यात टाकते. तुम्ही काय करा, हे जेवणात राहून ग्रामपंचायत कडनं एवढं साहित्य दिलं शिकवायचं. खाल्लं पैसे त्यांनी. पैसा नाही त्याच्याकडे, बघतो किती हरणार. पाणी लय खोल असेल का ग? नाही नाही लय नाही खोल. कालच पवाय आली होती मी एकटी. शिकली का तू? मग काय
म्हणलं आता पहिलं मॅडमला शिकवायचं टार्गेटच होतं माझ्या डोक्यात. मग मी पण शिकते. हा तुला काय वाटलं मला यायचं नाही? नाही बरं चला की करा की सुरुवात मग. करते की थांब की. हा बेहताय काय तुला काय वाटलं मी भीती वय? नाही हे बघा. मॅडम माझं धड व्हायला लागले. अगं धडधड का करते बघ. तू पोवाय शिकली का नाही? शिकली की मग. मग तवा धडधड केलं का तुला? नाही अजिबात नाही. तसंच मी करते. बरोबर हे तर अगोदर पाय पाव बसता का? बरं हा आता काय करू? आता धाड दिशी टाका उडी. अयो मला वय पोवायला येते. नाही पहिलं वजन कमी केलं पाहिजे मग पोवायला शिकलं पाहिजे. मग येईल पोवायला. जर तब्येत कमी झाली ना मग येईल. तसंच करते आता. नमस्कार प्रेक्षको. आजच्या या भागामध्ये आपण पाहिलं असेल की गावातली काही लहान मुलं किंवा आपल्या घरातली लहान मुलं जी की अशा धोक्याच्या ठिकाणी त्यांचा वावर होऊ शकतो आणि आपल्या नकळत काही विपरीत घटना घडू शकते. तर त्यासाठी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती की आपल्या मुलांची काळजी आपण स्वतः जातीने लक्ष घालून द्यायचा.